नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तर आता मी आलो आहे सध्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगामध्ये. आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि मी आहे आता सध्या उमरगा बसस्थानक येथे. तुम्ही पाहू शकता, हे आहे उमरगा बसस्थानक, दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे काम चालू आहे बसस्थानकाचं, इकडे बघू शकता तुम्ही. आणि ही आपली बस आहे, ज्या बसने आज आपला प्रवास होणार आहे. तर आज आपला प्रवास असणार आहे मराठवाड्याच्या उमरगामधून कोकणचं नंदनवन असलेल्या देवगडसाठी. तर असा आपला आजचा प्रवास असणार आहे, मराठवाडा ते कोकण. तर आता उमरगामधून आणि सोलापूर भागातून थेट देवगडला जाणं खूप सोपं झालेलं आहे, कारण देवगड आगाराची उमरगा ते देवगड ही बससेवा सुरू असल्यामुळे जे प्रवासी उमरग्याहून किंवा सोलापूरहून थेट देवगडला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही बससेवा अगदी उत्तम सोय आहे. तुम्ही ही बस पकडून थेट देवगडला उतरू शकता, जेणेकरून सामान ह्या बसमधून त्या बसमध्ये ठेवायचं लागणारा वेळ जो आहे वाया जायचा तो आता वाचणार आहे इथून पुढे. कारण ही जी बस सेवा आहे उमरगा ते देवगड ही आपल्याला थेट देवगडमध्ये नेऊन सोडणार आहे. आपल्या या बसचा मार्ग असा आहे की आपली जी बस आहे ती उमरगामधून निघते, त्याच्यानंतर मग नळदुर्ग मार्गे सोलापूरला येते. सोलापूरमधून ही बस मोहोळ आणि पंढरपूर मार्गे सांगोल्याला न मिळता ही जी बस आहे ती सोलापूर मार्गे मंगळवेढा मार्गे सांगोल्याला मिळते. म्हणजे या बसचा रूट थोडा युनिक आहे. आणि तिथून पुढे मग मिरज, सांगली, कोल्हापूर, गगनबावडा मार्गे आणि तर्ळे मार्गे ही जी बस आहे ती देवगडला जाते. तर असा या बसचा रूट आहे. आणि या बसचे 2 शेड्यूल आहेत, एक म्हणजे देवगडवरून रोज सकाळी आणि दुसरा म्हणजे उमरग्यामधून रोज सकाळी. तर देवगडमधून या बसचा निघण्याचा टाईम आहे रोज सकाळी. ही बस जी आहे देवगड उमरगा ही रोज सकाळी 6 वाजता निघते उमरग्याला येण्यासाठी. आणि उमरगामधून या बसचा निघण्याचा टाईम आहे रोज सकाळी 5:15चा उमरगा ते देवगड. तर उमरगावरून ही बस रोज पहाटे 5:15 वाजता निघते देवगडला जाण्यासाठी. तर असा या बसचा शेड्यूल आहे. ही सदरची बस आरक्षणासाठी उपलब्ध आहे. तुम्ही या बसचं सीट आरक्षण करू शकता. आणि अजून तिकीट दराबद्दल जर सांगायचं झालं तर जवळपास 876 ते 880 साधारण एवढा तिकीट दर आहे. महिलांना 50% सवलत मिळते तिकीट दरामध्ये. तसेच 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना 50% सवलत मिळते. आणि 75 वर्षावरील पुढील ज्येष्ठ नागरिकांना तर प्रवास मोफतच आहे. त्याच्यामुळे आपला जो प्रवास आहे तो अधिक सुखकर आणि सुरक्षित होतो. टीचा प्रवास सुखाचा प्रवास आणि सुरक्षित प्रवास. आणि अजून ह्या बसमधील सोयीबद्दल जर सांगायचं झालं तर या बसमध्ये आपल्याला पुशबॅक सीट्स मिळणार आहेत, जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो खूप लांब पल्ल्याचा आहे. आणि लांब पल्ल्याचा प्रवास असल्यामुळे आरामदायी प्रवास व्हावा यासाठी आपल्याला पुशबॅक सीट्स दिलेल्या आहेत या बसमध्ये. आणि आपला जो प्रवास आहे तो लांब पल्ल्याचा असल्यामुळे मोबाईल चार्जिंग संपण्याची शक्यता असते. यासाठी आपल्या या बसमध्ये USB चार्जिंग पोर्ट्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही आपला मोबाईल चार्जिंग करू शकता. तर या बसमध्ये एवढ्या सोयी दिलेल्या आहेत जेणेकरून आपला जो प्रवास आहे तो अधिक सोयीस्कर होईल आणि खूप सुखाचा होईल. आता आपली बस निघेल थोड्या वेळात देवगडला जाण्यासाठी. तर जाऊयात आता आपल्या बसकडे. आपल्या लालपरीबद्दल जर सांगायचं झालं तर आपली लालपरी ऊन, वारा, पाऊस कोणतेही संकट असो आपली लालपरी कधीच थांबत नाही, ती नेहमी धावते. आपली लालपरी ही आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे, आपल्या महाराष्ट्राची शान आहे. जिथे रस्ता तिथे आपली ST, तिथे आपली लालपरी, आपली लाडकी लालपरी. तर चला तर मग आपण आता जाऊयात आपल्या बसकडे. आणि तुम्ही बघू शकता हे आहे उमरगा बसस्थानक. आता इथं अंधार असल्यामुळे तुम्हाला जास्त क्लिअर दिसत नसेल, पण इकडे काम वगैरे चालू आहे बसस्थानकाचं. तर आता 10 मिनिट राहिली आहेत आपल्याला अजून 5:15 होण्यासाठी. इथून 5:15 वाजता आपली बस निघते. तर जाऊयात आता आपल्या बसकडे. तर मंडळी, तुम्हाला जर देवगडला जायचं असेल सोलापूर भागातून तर तुमच्यासाठी टोटल 3 बस सुविधा उपलब्ध आहेत. त्यातली पहिली म्हणजे तुळजापूर ते देवगड, दुसरी म्हणजे अक्कलकोट ते देवगड आणि तिसरी म्हणजे ही आपली बस ज्या बसने आज आपण प्रवास करणार आहोत उमरगा ते देवगड. तर अक्कलकोट ते देवगड आणि तुळजापूर ते देवगड ही जी बस आहे ती मोहोळ आणि पंढरपूर मार्गे सांगोल्याला मिळते पुढे. पण आपली जी बस आहे ती आपल्या बसचा थोडा रूट युनिक आहे. आपली बस मोहोळ पंढरपूर मार्गे न जाता आपली बस मंगळवेढा मार्गे सांगोल्याला जाते, जेणेकरून मंगळवेढ्यामधील जे प्रवासी आहेत त्यांना थेट देवगडला जाणं अधिक सोयीस्कर होईल. यासाठी देवगड आगाराने ही एक चांगली सोय केलेली आहे प्रवाशांसाठी. आणि मोहोळ पंढरपूरमधून देखील जे देवगडला जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी देखील चांगल्या प्रकारची सोय आहे बसची. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात सोय झालेली आहे प्रवाशांची याच्यामुळे.
तर मंडळी, आपल्यासोबत आजच्या या प्रवासाचे आपले चालक आणि वाहकदादा आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्यासोबत आपण थोडीशी मुलाखत घेऊया. तर दादा, नाव काय तुमचं? माझं पूर्ण नाव मनोज वामन सलामे. हां हां. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड आगारामध्ये चालक वाहकाचं साधारण मला 3 ते 4 वर्ष होत आहेत काम करत आहे. बरोबर. प्रवाशांची सेवा करता तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे प्रवाशांची सेवा करणे मला इथं खूप आनंद आहे आणि समाधानी आहे. हां हां. आपली ही बस उमरगामधून किती वाजता निघते? उमरगामधून 5:15 निघतोय सकाळी पहाटे. पहाटेला. आणि देवगडमधून? देवगडमधून सकाळी 6 वाजता. ह्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद काय आहे? नाही, खूप चांगला प्रतिसाद आहे. हां हां. अजून काय सांगाल म्हणजे प्रवाशांबद्दल? प्रवाशांबद्दल सांगायचं म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे. या रस्त्याला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळतो, आम्हाला पण मदत करतात. हे आपले वाहकदादा होते. तर आता आपल्यासोबत आपले चालक दादा आहेत, त्यांच्याशी थोडी ओळख करून घेऊया आपण. तर दादा, तुमचं नाव सांगा काय? योगेश एकनाथ पाटील. हा, देवगड. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आता एवढ्या लांब टोटल 11 ते 12 तास तुम्ही ड्रायव्हिंग करता, काय सांगायचं? म्हणजे तो आता कामाचा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आवडच आहे ना ड्रायव्हिंगची, असं काय नाही. प्रवाशांची सेवा करताना म्हणजे अगदी आनंद होतो. हो, लालपरी म्हणजे सर्वसामान्यांची नाळ आहे ना, त्याच्याबद्दल काय सांगाल तेवढं थोडंच आहे. आपली लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. होय. तर म्हणजे तुम्ही इथं बघू शकताय आपल्या बसचा मार्ग. तर आपली बस उमरगामधून निघेल, त्यानंतर सोलापूर, मंगळवेढा, त्याच्यानंतर पुढे सांगोला, कोल्हापूर, गगनबावडा मार्गे देवगड. तर असा आपल्या बसचा संपूर्ण मार्ग आहे. तर आता त्यांना सांगायचं मला. तर मंडळी, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता सोलापूर बसस्थानकामध्ये पोहोचलेली आहे. तुम्ही बघू शकता फलाट क्रमांक 1च्या समोर आपली बस लागलेली आहे. तर मंडळी, मराठवाड्याचा टप्पा पार करत आपण आता पश्चिम महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाऊल ठेवलेलं आहे. म्हणजेच आता आपण सोलापूरमध्ये पोहोचलो होतो आणि उमरगापासून साधारण आपण 95 ते 100 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. आणि आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपली बस आता सोलापूर बसस्थानकामध्ये पोहोचलेली आहे. आणि या बसचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही जी बस आहे, या बसची थेट सेवा. तर एकदा उमरग्यामध्ये बसलं किंवा सोलापूरमध्ये बसलं तर थेट देवगडलाच उतरायचं. आणि या बसची थेट सेवा असल्यामुळे प्रवाशांना जो वाया जाणारा वेळ होता आणि जे आता समजा कोल्हापूरमधून दुसरी बस पकडायची, ह्या बसमधलं सामान दुसऱ्या बसमध्ये ठेवायचं, हे जे होतं ते आता नाहीच झालेलं आहे. कारण आता ही जी थेट बस सेवा आहे त्याच्यामुळे वाया जाणारा तो वेळ होता तो कमी झालेला आहे आता आणि संपूर्ण सोय झालेली आहे प्रवाशांची. आणि आपली जी बस आहे पुढे ती गगनबावडा घाटातून जाते, त्याच्यामुळे निसर्गाचा आणि घाटातल्या थंडीचा आनंद आपल्याला या बसमध्ये घेता येतो. आणि कोकणात जाण्यासाठी या बसपेक्षा भारी सोय दुसरी कोणतीच नाही. या बसमध्ये महिलांना 50% सवलत, 65 ते 75 वयोगटातील नागरिकांना 50% सवलत आहे. त्याच्यानंतर 75 वर्षावरील पुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असल्यामुळे या बसचा प्रवास अधिक सुखकर आणि सोयीस्कर होतो. तर मंडळी, सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता पुढे मंगळवेढ्याच्या दिशेने निघत आहे.
तर मंडळी सकाळचे 8:20 झालेली आहेत आणि आपली लालपरी आता संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्यामध्ये पोहोचलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता हे आहे मंगळवेढा बसस्थानक. आणि मंगळवेढ्याबद्दल जर सांगायचं झालं तर मंगळवेढा हा तालुका संतांची भूमी म्हणून ओळखला जातो आणि तसेच मंगळवेढा हा तालुका ज्वारीचं कोठार म्हणून देखील ओळखला जातो. आणि आपली बस आता इथून पुढे सांगोल्याच्या दिशेने निघणार आहे. आणि मंगळवेढ्यामधून या बसचा पुढे निघण्याचा टाईम आहे सकाळी 8:30 वाजताचा. सकाळी 8:30 वाजता ही बस पुढे सांगोल्या दिशेने मार्गस्थ होते आणि तिथून पुढे मग आपला नेहमीचा रोड म्हणजेच मिरज सांगली कोल्हापूर मार्गे पुढे देवगडला जाते. तर मंडळी आता 8:30 वाजले आहेत आणि आपली लालपरी आता मार्गस्थ झाली आहे पुढे सांगोल्याच्या दिशेने. तर मंडळी सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता डाळिंबीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सांगोला शहरामध्ये पोहोचलेली आहे. आणि आपण आता आहोत सांगोला बसस्थानकावरती. तुम्ही पाहू शकता हे आहे सांगोल्याचं बसस्थानक. बस क्रमांक 1994 9:30 सुटणारी उमरगा देवगड पाया नाझरेमठ हातीज जुनोनी नागसकाटा शिरडोन मिरज जयसिंगपूर हातकणंगले कोल्हापूर गगनबावडा तळे बाजार मार्गे देवगड जाण्याकरिता प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर उमरगा कोल्हापूर देवगड. तर मंडळी जुनोनीच्या पुढे नागज येथे आपली लालपरी जेवणासाठी थांबलेली आहे. आणि हॉटेल सुनील ढाबा म्हणून असं हॉटेल आहे इथं. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपण पहाटे 5:15 निघालो होतो उमरगामधून आणि आता 10 वाजले आहेत. जवळपास 4.5 तासांचा आपण प्रवास करत आहोत. आणि निघताना आपण काही खाल्लं नव्हतं, फक्त चहा घेतलेला मी येताना. तर आता जेवण करून घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता प्रवासी उतरत आहेत जेवण करण्यासाठी. तर आपली बस आहे इथे आणि त्याच्या बाजूला एक बस लागली. तर ती बस कुठली लागली ते तुम्हाला सांगतो आता मी. कोल्हापूर अंबाजोगाई म्हणून आहे. कोल्हापूर मिरज सांगोला तुम्हाला समोरच दाखवतो त्या बसचा मार्ग काय आहे. तर तुम्ही या बसचा मार्ग बघू शकता काय आहे. कोल्हापूर मार्गे मिरज सांगोला पंढरपूर बार्शी कळंब आणि अंबाजोगाई. तर असा या बसचा मार्ग आहे. पलीकडे लागली आहे कर्नाटक स्टेटची. तर जेवण करून घेऊया, बघू काय काय मिळतं इथं जेवण करण्यासाठी. तर मंडळी इथं हॉटेलचं दरपत्रक दिलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता काय काय मिळते आणि दर किती आहे. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता इथून पुढे आपण आता मिरज आणि सांगलीच्या दिशेने पुढे जाणार आहोत.
मंडळी सकाळचे 11:30 झालेली आहेत आणि आपली लालपरी आता मिरजमध्ये आलेली आहे. तुम्ही पाहू शकता हे आहे मिरजचं बस स्थानक. तर मंडळी दुपारचे 12 वाजले आहेत आणि आपली लालपरी आता सांगली बस स्थानक येथे पोहोचलेली आहे. आणि आता इथून पुढे आपली बस पुढे कोल्हापूरला जाईल आणि तिथून पुढे मग गगनबावड आणि तळळे मार्गे देवगड. आणि तुम्ही ऊन बघू शकता किती पडलेला आहे इकडं. तर मंडळी दुपारचे 12:20 झालेले आहेत आणि आपण आता जयसिंगपूरमध्ये पोहोचलो आहोत. हा कोल्हापूर आहे. चला हात लागले. तर मंडळी दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि आपण आता कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहोत. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे आपण आता पोहोचलो आहोत आणि हे आहे कोल्हापूरचं बसस्थानक. तर कोकणात जाणारे काही बसेस लागलेले आहेत इथं. एक म्हणजे सोलापूर ते राजापूर आणि दुसरी म्हणजे तुळजापूर ते राजापूर. आणि उन्हाबद्दल जर सांगायचं झालं तर लय ऊन पडलेलं आहे इकडं, बघू शकता तुम्ही. इथून आता आपला प्रवास पुढचा गगनबावडा मार्गे गगनबावडा घाट जो आहे तो आपल्याला इथून पुढे पाहायला मिळणार आहे. त्याच्या पुढे गगनबावडा घाट, तळेरे आणि आपलं शेवटचं स्टॉप देवगड. तर असा पुढचा आपला प्रवास असणार आहे. तर मंडळी दुपारचे 1:45 झालेले आहेत आणि आपली लालपरी आता कोल्हापूर बस स्थानकामधून मार्गस्थ होत आहे पुढे देवगडच्या दिशेने. तर मंडळी कोल्हापूर नंतर आपण आता पोहोचलो आहोत रंकाळा बस स्थानक येथे. पाहू शकता बस क्रमांक 7994 उमरगा देवगड, कॅन्टीन सालवण गगनबावडा वैभववाडी तळा देवगड. तर मंडळी दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि आपण आता गगनबावडा बसस्थानक येथे आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हे आहे गगनबावडा बसस्थानक.
गगनबावडा बसस्थानक हे सह्याद्रीच्या उंच घाट माथ्यावरती आहे. इथून बघू शकता तुम्ही. आणि इकडे थंडगार वातावरण आहे, म्हणजे सह्याद्रीच्या उंच घाट माथ्यावर असल्यामुळे येथील थंडगार वारा आहे. आणि समुद्र सपाटीपासून साधारण 2100 फूट उंचीवर आहे हे ठिकाण. आणि इथून पुढे आपण आता कोल्हापूर जिल्ह्याची जी सीमा आहे ती पार करून आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजेच आपल्या लाडक्या कोकणात आपण प्रवेश करणार आहोत. आणि इथून पुढचा रस्ता आपला दरी, डोंगर आणि वळणावळणाचा असणार आहे. तर आपली बस थांबली आहे, ते एक 10 मिनिटाचा ब्रेक झालेला आहे. तोपर्यंत चहा वगैरे घेऊयात. आपल्या या प्रवासातील आपण आत्तापर्यंत उमरगा, सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, कोल्हापूर, गगनबावडा एवढे स्टॉप पार केलेले आहेत. आणि आपला शेवटचा स्टॉप राहिला आहे तो म्हणजे देवगड. तर मंडळी, इथे अजून एक बस आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर त्या बसचा मार्ग आहे अक्कलकोट, वेंगुर्ला. ही जी बस आहे ती अक्कलकोट मार्गे सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, कोल्हापूर, कणकवली, कुडाळमठ आणि वेंगुर्ला असा या बसचा मार्ग आहे. अक्कलकोटवरून आली ही बस आणि वेंगुर्ल्याला चाललेली आहे. आणि आपली बस आहे पलीकडे. तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच आपला शेवटचा स्टॉप देवगड या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, एक चहा घेतला होता आणि तुम्ही इकडचं वातावरण बघा किती भारी आहे. तुम्ही बघू शकता इकडं अगदी सह्याद्रीच्या घाट माथ्यावरती असलेलं हे ठिकाण आणि समुद्र सपाटीपासून साधारण 2100 फूट उंचीवरती असलेलं हे ठिकाण आहे. आणि इथला थंडगार गारवा खरंच. काही वेळापूर्वी आपण जेव्हा कोल्हापूरमध्ये होतो त्यामुळे एवढं ऊन होतं ना, काहीच सांगू नका, लय ऊन होतं. आणि आपण आता गगनबावडा येथे आलो आहोत, म्हणजे आता इथून पुढे आपण आता कोकणामध्ये प्रवेश करणार आहोत. आणि इथून बघा इथं वातावरण कसं आहे, एक नंबर. आणि हे गगनबावडा बस स्थानक. आणि इथून पुढे आपण आता सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच आपल्या लाडक्या कोकणामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. इथून पुढचा आपला मार्ग असणार आहे गगनबावडा, वैभववाडी, तरळे आणि पुढे मग नांदगाव, शिरगाव, तळे बाजार आणि मग जामसंडे आणि मग देवगड. तर मंडळी, आता 4:15 वाजलेले आहेत आणि आपण आता गगनबावडा घाट पार करून वैभववाडी बसस्थानक येथे पोहोचलेलो आहोत. हे आहे उमरगा, देवगड, वैभववाडी, नादवडे, तळा, नांदगाव, शिरगाव, तळे बाजार, जामसंडे, देवगड.
तर मंडळी, वैभववाडीनंतर आपण आता तळेरेमध्ये पोहोचलो आहोत आणि आता टाईम झालेला आहे 4:35 आणि इथून पुढे आपण आता पुढे देवगडच्या दिशेने निघणार आहोत. देवगड साधारण आता जवळच आलेला आहे. तर मंडळी, आपली बस आता तळेरेमधून पुढे मार्गस्थ होत आहे देवगडच्या दिशेने आणि इथून पुढे आपण आता नांदगाव, शिरगाव, तळे बाजार आणि जामसंडी मार्गे आपली बस आता देवगडला जाणार आहे इथून पुढे. तर मंडळी, आता सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता कोकणची शान असलेल्या आणि हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवगडमध्ये पोहोचली आहे. मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र ते कोकण हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि उमरगा ते देवगड टोटल 500हून अधिक किलोमीटरचा प्रवास आपण केला आणि साधारण आपला 13 तासांचा प्रवास झाला. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपली लालपरी पाहू शकता तुम्ही, आता आपली लालपरी डेपोमध्ये गेलेली आहे. तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू पुढच्या एका अशा नवीन खास अशा प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.